ज्ञानी महाराज, संत नगाजी महाराज, हमारे वीर दीवा वाले पोता जीवा, मनोर वाटिया जीवा, ऐसे एक पूरे देश में अपने राजा की रक्षा करने वाले, जिनके स्वयं अपने राजा ने अपने मुख से ये शब्द कहे थे और इतिहास के पन्नों में वो दर्ज है। आज के कार्यक्रम के हमारे सबसे ज्यादा लोकप्रिय महाराष्ट्र राज्य के विधानसभा अध्यक्ष सम्मानीय नानाभाऊ पटोले साहब सरकार मंत्री के रूप में यहाँ उपस्थित है। वैसे ही आमदार देवरी के सम्मानीय आमदार साहब सहस्रानी कोरोटे, इस मंच के ऊपर उपस्थित सम्मानीय किसान साहब, हमारे बड़े भाई बोधिया क्षेत्र में लोकप्रिय सम्मानीय अशोक बाबू गुप्ता, वैसे ही हमारे विदर्भ के महाराष्ट्र नागरिक महामंडल के अध्यक्ष राजकुमार जी प्रतापगढ़, हमारे प्रिय मित्र सम्मानीय हेरोला जी, या हमारे मार्गदर्शक जेटी लाली सर, हमारे भंडारा से पधारे सूर्यवंशी जी एवं आमगांव से पधारे कुंडलताई, यहाँ उपस्थित सम्मानीय नागरिक समाज के बंधु, मैं ज्यादा समय नहीं लूंगा। मैं आज यहाँ पे नागरिक समाज की तरफ से सर्ववर्गीय नागरिक समाज दिवाली मिलन समारोह एवं समाज रत्न पुरस्कार यहाँ पे रखा गया है। मैं आज के इस कार्यक्रम के माध्यम से हमारे लाडले विधानसभा अध्यक्ष सम्मानीय नानाभाऊ पटोले, इनके तरफ विशेष ध्यान आकर्षित करना चाहूंगा, क्योंकि हमारे समाज की व्यथा निश्चित रूप से उस व्यथा से आप अवगत है, इसलिए मैं ज्यादा जोर नहीं दूंगा। लेकिन यहाँ नागरिक समाज ग्रामीण क्षेत्र और इसमें इस समाज में लगभग 80 से 90% लोग जो है अपने पुश्तैनी व्यवसाय के ऊपर निर्भर करते हैं और पूरे महाराष्ट्र के अंदर लगभग 40 से 45 लाख संख्या का समाज होने के बावजूद इस समाज के ऊपर समय समय पे पिछले लगभग 1982 से हमारे ऊपर मैं समझता हूँ अन्याय और अत्याचार हो रहा है, क्योंकि 1982 से केंद्र सरकार के गृह मंत्रालय का एक आदेश होने के बावजूद हमारे समाज को आरक्षण होना चाहिए, क्योंकि यह जो समाज है काफी आईना के व्यवसाय करने वाला समाज होने के बावजूद इसके तरफ अभी तक किसी भी सरकार का ध्यान नहीं है। लेकिन नाना भाऊ, आप हमारे कहीं ना कहीं जिनके करीब रहते हो, इसलिए हम हक के साथ में आपके साथ में खुल के बातें करते हैं। आप निश्चित, मुझे विश्वास है, क्योंकि आपने जिस प्रकार से एक सत्यवान बोलने के लिए किसी इतने बड़े देश के प्रधानमंत्री के सामने अपने शब्दों के माध्यम से और इतना बड़ा पद छोड़ करके आपने त्याग किया है, तो मुझे विश्वास है कि निश्चित रूप से गरीबों की जो समस्या है, गरीबों की जो तकलीफ है, उस तकलीफों से आप वाकिफ है। और आज आप महाराष्ट्र के शिखर पे एक इतिहास बनाए हो और इतिहास बनाने के बाद में उस इतिहास के ऊपर निश्चित रूप से वो, अगर आपने महाराष्ट्र नागरिक महामंडल और अनेक हमारे गुलाबी धोबी सुतार कुमार लोहार ऐसे 3% लोगों के माध्यम से अगर उनकी समस्या आपने जान लिया, निश्चित रूप से उन लोगों की दुआएं आपके साथ में होंगी और आपका जो नाम है वो स्वर्ण अक्षरों में लिखा जाएगा। और मैं आपके साथ में लगभग, आप साकोली क्षेत्र के आमदार रहे होंगे, लेकिन हम गोंदिया में रहते थे, लेकिन आप हमारे जिले में बस। मैं आपको याद दिलाना चाहूंगा, जब आपका लोकसभा का पहला इलेक्शन था पूरे जिले के अंदर, मैं टोपी का प्रचार किया, उसके कारण गोंदिया शहर से
कभी अवैध धंधों में वो लिप्त नहीं होता और आईना दिखाने ईमानदार से काम करने वाला समाज है। मैं आपका समय ज्यादा नहीं लूंगा, लेकिन निश्चित रूप से आपके मन को ये बात कहीं ना कहीं लगना चाहिए कि आज आप महाराष्ट्र के उस स्थान पे बैठे हो कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री साहब को भी आपको साहब बोलना पड़ता है। ये बड़ी हमारे लिए गर्व की बात है। और आप निश्चित रूप से विधानसभा में इस व्यथा को आप अपने माध्यम से आपके पास में आज महाराष्ट्र के अंदर हमारे कोरे दीदी को भी हमारी समस्याएं मालूम है, उनको भी हम समय समय पे निवेदन देते रहते हैं। अनेक निवेदन कलेक्टर साहब के माध्यम से हमने दिया, यहाँ के ईमेल के माध्यम से हमने भारत के प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी तक भिजवाई है। लेकिन इतनी बड़ी महामारी, बहुत कई दुकानें खाली हो गई, मेरे जैसा व्यक्ति, मेरे जैसा मेरी दिवाली काली हो गई हमारी, क्योंकि सबसे ज्यादा जो मार आज हमारे व्यवसाय के ऊपर पड़ी है। कई सारी दुकानें और कई सारे लोग ये हो गए। महाराष्ट्र के अंदर भाव 17 से 18 लोगों ने, पहले किसान आत्महत्या करते था, लेकिन आज नावी व्यक्ति जो आत्महत्या करने की पाली आ गई। इसलिए भाव कहीं ना कहीं, क्योंकि आप, मुझे ऐसा लगता नहीं कि आप हमारे से दूर है या हमारे समाज से अंदर दूर है, आप हमको अपने लगते हैं। इसलिए निश्चित रूप से आप इस बात पे ध्यान दोगे और मुझे प्रस्ताव के लिए बोला गया है और आपने जो समय दिया है भाव, ये निश्चित रूप से हमारे समाज को प्रेरणा देगा। क्योंकि हमारे समाज जो गांव खेड़े में रहता है, कभी 2-4 से घर के लोग रहते हैं, मैंने बहुत एक जगह देखा है हमारे समाज के लोगों के ऊपर कहीं ना कहीं जातिवादी हरकतें होती हो। हम किसके पास जाएंगे, क्योंकि यहाँ अल्पसंख्यक समाज है, गाँव में रहता है, संख्या में कम नहीं है। इस देश के अंदर, इस महाराष्ट्र के अंदर बड़े मुश्किल से 2, 4, 5 हजार की संख्या के लोग भी राजकारण में लिखता है। और उस विधानसभा क्षेत्र में हमारे समाज के व्यक्ति विधानसभा के अध्यक्ष रह चुके हैं। लेकिन भाव मैं आपको याद दिलाना चाहूंगा, 2010 में मैंने ऐसे बुलाया था, आपने 3 घंटे का समय दिया था मंगल कार्यालय में, LIC ऑफिस के बाजू में, और आपने बोला था कि मैं नागरिक समाज का दस्तक फूट करके दस्तक बना लूंगा करके भाव। बस आपको याद दिलाना चाहूंगा भाव, उस गरीब की मातृ पर ध्यान दोगे। धन्यवाद। हाँ भाव, मैं आपको 2 चीजें बताना चाहूंगा। नागरिक समाज तो निश्चित रूप से कहीं ना कहीं श्रमिक संघ के माध्यम से, समझे कि नहीं। और पिछली जो सरकार थी, फडणवीस साहब की सरकार थी, मैंने ऐसे, हम यहाँ के पालक मंत्री जो 2-4 महीने के लिए बने थे, परिणय फूके साहब, मैंने कलेक्टर ऑफिस आपसे देखे तो कारंजा तक दौड़ लगाई थी और उनको एक निवेदन दिया था कि जैसे यूपी कुछ एरिया में हमारे केस शिल्पी महामंडल बने हुए, उसी प्रकार से हमारे यहाँ पे बनना चाहिए। और निश्चित रूप से केस शिल्पी मंडल बना है, लेकिन उसको अभी तक कार्यान्वित नहीं किया गया है। और उसको, क्योंकि केस शिल्पी महामंडल बनेगा तो उसके माध्यम से कम हमारे नागरिक समाज के लोगों को जो है वो अनुदान मिलेगा। वहाँ कम से कम हमारे लोगों को कहीं ना कहीं उम्मीद बनी रहेगी। आज से 2010 साल पहले बहुत पंचायत समिति के माध्यम से नागरिक समाज के गरीब लोग जो होते थे, उन लोगों के लिए पंचायत समिति में साहित्य वाटप होता था, वो साहित्य वाटप भी बंद हो गया। पंचायत समिति के माध्यम से हमको सामाजिक न्याय मंत्रालय की तरफ से हमको साहित्य वाटप होता, वो साहित्य बंद हो गया। धीरे-धीरे समझ के चलो ये स्थिति आ गई, क्योंकि आज हमारे समाज के जो लोग हैं वो सिर्फ पूछते भी व्यवसाय के ऊपर है। आज बड़े-बड़े शहरों में, इवन ग्रामीण क्षेत्र में उस व्यवसाय के ऊपर भी अतिक्रमण हो रहा है, क्योंकि अन्य समाज के लोग हैं वो पैसे से मजबूत है, आर्थिक स्थिति से मजबूत है, 2-4-5 लाख रुपए खर्च करते, कहीं भी बड़ी-बड़ी पार्लर खोल लेते हैं। और वहाँ पे हमारे समाज के लोग मजबूरन, क्योंकि उनके पास कोई व्यवस्था नहीं होती, कोई चारा नहीं होता, इसलिए वो मजबूरन वहाँ पे कारीगरी करते हैं। अगर मैं समझता हूँ
नहीं, क्योंकि वो भीख नहीं मांग सकता, वो नाभिक है। नाभिक समाज का व्यक्ति कभी भीख मांगता नहीं दिखेगा, कोई गलत व्यवसाय करते नहीं दिखेगा, भले से घोड़े के ऊपर पट्टी डाल के अपना काम करते रहेगा, सड़क के बाजू में छोटी सी टपरी डालते रहेगा, लेकिन कभी भी किसी भी इलीगल किस्म के व्यवसाय में नहीं रहता। इसलिए मैं भावुक आपसे प्रार्थना करता हूँ, विशेष रूप से आपसे निवेदन करता हूँ। मैंने शायद ज्यादा बोला होगा, इसलिए क्षमा चाहता हूँ, क्योंकि आप मुझे हमेशा नाम भी नहीं लेते और भावुक बोलते हो, अशोक भावुक बोलते हो, इसलिए भावुक प्रार्थना करता हूँ। आपने मुझे समय जो दिया है, इसलिए आप विशेष रूप से, क्योंकि मुझे उम्मीद है आप बोलते नहीं हो लेकिन करते जरूर हो। मुझे मैं पिछले 15 सालों से आपके साथ में हूँ। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद सर। आप सभी से अनुरोध करते हुए मुझे इस बात की खुशी है कि कहीं ना कहीं प्रास्ताविक रूप में मेरे बड़े भैया ने आप सभी से ये बात जरूर तय की होगी कि अंदाज कुछ अलग है मेरे सोचने का, अंदाज कुछ अलग है मेरे सोचने का। सबको तो मंजिल का शौक है, मुझे तो सिर्फ रास्तों का, मुझे सिर्फ रास्तों का, ये तो रास्ता ही मिल गया, तालियां हो जाए जोर से। और इसके बाद में समाज मांगने के लिए संजय भाऊ चलने जिन्हें आमंत्रित करता हूँ कि वो अपने चंद शब्दों में अपने शब्द। आदरणीय भाऊ, शिवायच्या माध्यमातून मला जे मार्गदर्शक लाभले ते सन्माननीय जगदीशजी येरोला, या कार्यक्रमाला आपण मान देऊन आला। मला थोडंसं राज्य स्तरावरचं काहीतरी बोलायचं आहे। हे शिल्पी मंडळ हा इतर राज्यामध्ये कार्यान्वित आहे, महाराष्ट्रामध्ये तो कार्यान्वित व्हावा आणि आपल्याच कार्यकाळामध्ये त्या अध्यक्षाची निवड व्हावी, ही आमची एक ज्वलंत मागणी आहे। ती पूर्ण व्हायलाच पाहिजे। सलून व्यावसायिकांना भाऊ श्रमिक कामगारमध्ये समाविष्ट करा। नावी समाजाचा सलून कारागीर राहा, ग्रामपंचायतमध्ये अल्पसंख्याक असल्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा लागत नाही, त्याला घरकुल मिळत नाही आणि ह्या बाकी योजना याच्यामध्ये आहेत। विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आहे, ती पण त्याच्यामध्ये समावेश व्हावा। समाज कल्याण अंतर्गत जे मोफत साहित्य वाटप होतं, जसं कर्मकार समाजाला मिळतंय तसं आम्हाला पण मिळावं। त्यानंतर सतत इथं कार्यक्रमाला मला 1,500-2,000 रुपये द्यावं लागतात भाडे। हा भाडा कमीत कमी तुमच्या हाताने मला लागू नये म्हणून समाज भवन निधी तर द्यायलाच हवी, अशी माझ्या समाजाची मागणी आहे। आणि नाना भाऊ आहे तर मला काही कमीच पडू देणार नाही, त्यामुळे कोरोडे साहेबांनी एकदा लक्ष द्यावं। देवरी आणि आमगाव तालुका आहे, एक समाज भवनसाठी तुम्ही पण प्रयत्न करावं, असं म्हणजे समाजाच्या वतीनं मागणी आहे। आता यानंतर आदरणीय आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे कोरोटे साहेब, ॲडव्होकेट कोरोटे साहेब आम्हाला मार्गदर्शन करतील। सेनाजी महाराज, त्याचप्रमाणे आज त्यांची जयंती आहे। महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना आम्ही नमन करतो, वंदन करतो। आणि आजच्या ह्या नाभिक समाजाच्या मेळाव्याला उपस्थित माझे मोठे बंधू आणि विधान भवनाचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले साहेब, प्रामुख्याने उपस्थित आमच्या जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष नामदेवराव गिरसर साहेब, आमचे मित्र मुरगाव वर्गणीचे सन्माननीय रत्नाजी दैवले, प्रताप बेळेजी, गुप्ताजी, कुलकर मॅडम आणि मंचावर उपस्थित सर्व समाजातील सर्व वरिष्ठ कार्यकर्ते आणि पुढे बसलेले नाभिक समाजाचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो आणि आमचे लोकमित्र, खरं पाहता बऱ्याच दिवसापासून नाभिक समाजाच्या संदर्भात, नाभिक समाजाच्या विषयावर, नाभिक समाजाच्या
नाभिक समाजाशी आमचे संपर्क आहे आणि विशेषतः म्हणजे या लॉकडाऊनच्या काळात ज्याप्रमाणे समाजावर संकट कोसळलं होतं, म्हणजे ज्यांचा रोजगार वगैरे संपूर्ण बंद झाला, अनेक कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आणि त्याच उपासमारीमध्ये माझ्या मतदारसंघातील दौती ह्या गावातील नाभिक समाजाच्या व्यक्ती त्यानं कंटाळून आत्महत्या सुद्धा त्यावेळेस केली. अशा प्रकारचे ह्या कोरोनाच्या कालावधीमध्ये भयंकर त्या समाजाला यातना सहन कराव्या लागल्या. अनेक लोकांच्या हातातले रोजगार गेले, अनेक लोकांना त्याच्या बेरोजगारीचा सामना करावा लागला आणि त्यामध्ये साहेब माझ्या मतदारसंघातील एक दौती गावाचा व्यक्ती त्यांना आत्महत्या सुद्धा करून टाकली होती. या काळात वारंवार आपल्या अनेक आपण निवेदन दिले, आम्ही सरकारकडे पाठवले, पण सरकारकडे सुद्धा काही पर्याय नव्हता. सरकारच्या सर्व यंत्रणा बंद झाल्या, म्हणजे बस बंद झाली, रेल्वे बंद झाली, फॅक्टऱ्या बंद झाल्या, कारखाना बंद झाला. सर्व जे कारखान्यामध्ये काम करणारे लोक होते ते सुद्धा आपापल्या गावामध्ये आले आणि त्यामुळे सरकारची परिस्थिती एकदम बिघडली. आणि त्यामुळे आज आम्ही आमदार असून सुद्धा आम्हाला सुद्धा जे स्थानिक आमदारांची निधी असते, जे आपल्या भागामध्ये विकास करण्यासाठी चावड्या, नाल्या आणि काही बोरिंग गिरिंग वगैरे देण्यासाठी जो निधी मिळतो तो सुद्धा आम्हाला मिळाला नाही. 50 लक्ष फक्त मिळाले प्रत्येक आमदाराला, आणि तो 50 लक्ष सुद्धा आम्हाला कोरोनावर खर्च करण्यासाठी मिळाला. आमच्या संघातले महाविकास आघाडीचे एकच ध्येय होते की पहिले मनुष्य वाचला पाहिजे, माणसं वाचलं पाहिजे, आणि माणसं वाचले तर सर्व काही होईल. आपल्याला बरेच काही रोड, रस्ते, भवन जीवन वगैरे सर्व करता येईल. आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्या सरकारनं अनेक मोठे कामं सुद्धा केली, अनेक चांगले निर्णय सुद्धा केले. आणि त्यामध्ये मोठा वाटा म्हणजे आमचे सन्माननीय अध्यक्ष साहेबांच्या सर्व म्हणजे महाविकास आघाडीचा सुद्धा, आणि त्या सूचनांचं पालन करत आमची महाविकास आघाडीने चांगलं काम सुद्धा केलं. आमच्या महाविकास आघाडीनं ज्या स्तरावर काम केलं, नक्कीचपणे आपल्याला जे मदत करण्याचे काम आहे, सन्माननीय अध्यक्ष साहेब तर ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेतच. पण मी माझ्या मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे आता प्रस्तावनेमध्ये सांगितलं, आपण जेव्हाही आमच्या भागामध्ये मेळावा होईल किंवा हे होईल त्यावेळेस आपण अनेक गोष्टीवर चर्चा करणार आहोत. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा आमदारला आपले नेहमी कार्यक्रम होत असतात, मोठे मेळावा होत असतात. त्या मेळाव्यात बऱ्याच गोष्टीवर चर्चा करून आपण काही तुमच्याशी एकूण साधून तुमच्या समाजासाठी केवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न सुद्धा मी नक्कीचपणे करणार आहे. एवढंच या प्रसंगी आपण सांगू इच्छितो. आणि आपण या मेळावा घेतलं त्याबद्दल, आम्हाला बोलवलं, सर्वांचं मान सन्मान केलं, सत्कार केलं, त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आजच्या या जयंतीनिमित्त सर्वांना धन्यवाद, शुभेच्छा देऊन इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माननीय श्री एडी जिल्हाध्यक्ष काँग्रेस, माफ करा, त्यानंतर माहिती साहेबांना आज महात्मा ज्योतिबा फुलेंचा स्मृती दिवस आहे. त्यांनी आपल्या शोषित पीडित समाजाला आपल्या हक्क देण्याच्या दृष्टिकोनातून त्यावेळेस इंग्रजांच्या विरोधात आणि त्यावेळेच्या व्यवस्था, ब्राह्मी व्यवस्थेच्या विरोधात त्या महान समाज सुधारकांनी आपल्या रक्ताचं पाणी करून आपलं शरीर भिजवून आपल्या सगळ्या बहुजनांना न्याय देण्याचा संकल्प घेतला. ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं मी त्यांना कोटी कोटी नमन करतो, त्यांना श्रद्धांजली वाहतो. आज आपल्या
श्रीसंत सेनाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपले आमगाव देवळी विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय स्वामी गोरटे साहेब, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि त्यांच्या इमारतीत आपण हा कार्यक्रम करतो आहे ते डॉक्टर नामदेव किसान साहेब, आदरणीय या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे दैवलेजी, सन्माननीय आपल्या समाजाचे आणि आजही मी तर त्यांना गेल्या 25 वर्षापासून बघतो आहे कार्यक्रमांना काहीच बदल नाही, तसे तसेच आहे आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात, कुठेही असतो ना कुठल्या कुठे दिसतात, उद्यात भंडाऱ्यात असेल तिथं समाजाला संपूर्ण आयुष्य वाहणारे आपले आदरणीय दानी साहेब, सन्माननीय या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या समाजाचे आणि विशेष करून या प्रदेश उपाध्यक्ष आमचे नाभिक महामंडळाचे अशोक चन्ने साहेब, संजयजी चन्ने साहेब, विशेष करून या कार्यक्रमाला आपण उपस्थित झालेले आमच्या काँग्रेसचे नेते गुप्ताजी, आमचे गोरगोळे साहेबजी, सन्माननीय या कार्यक्रमाला उपस्थित झालेले अर्जुनजी सूर्यवंशी साहेब, आदरणीय तुकारामजी चौबे, दादाजी कावळे, राजेशजी कांबळे, आमच्या जयश्रीताई मुनकर, देवरावजी भाकरे, म्हणून रांदेवार, आमचे शास्त्रीजी कृषी, आमच्या कार्यक्रमाचं संचालन करतात आमचे जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि आमच्या समाजाचे युवक मित्र विनोद चन्ने साहेब आणि सगळेच आपल्या समाजाचे या संघटनेचे सगळे पदाधिकारी, माझ्या भगिनी आणि सगळे तरुण मित्र आणि आमचे वडीलधारी मंडळी, खरं तर कोरोनासारख्या या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त मार मला पडला असेल तर तो आमच्या समाजाला पडलेला आहे. शहरात असो की खेड्यात असो, या कोरोनाने एवढा कहर केला की आता या नावी समाजाचा हात धरल्यानंतर डोकं दुखणं बंद व्हायचं तरी हात धरले कोरोना येऊ नये. म्हणजे या कोरोनासारख्या आजारामध्ये आपण एक गोष्ट पाहिली की सोशल डिस्टन्स हा शब्द मोठ्या प्रमाणात तर त्या आपल्याला माहिती असेल की सोशल डिस्टन्स म्हणजे काय, हे आपले उद्याचे आमदार पण आले धन्यवाद साहेब, त्याच्या काळावरून स्वागत करा. तर सोशल डिस्टन्सचा अर्थ काय, सोशल म्हणजे सामाजिक, सोशल म्हणजे असं दूर नाही, आपल्याला समजायचं की तुम्हाला आपण कसं या लोकांच्या डोकेबाज लोक असतात, या लोकांचं आपल्याला समजलं पाहिजे. आपल्या भोजनामध्ये सगळ्यात हुशार माणूस कोण आणि पक्षात हुशार पक्षी कोणता असा प्रश्न विचारण्याचं काम केलं सांगा. माणसामध्ये सगळ्यात हुशार माणूस कोण, आपल्याला म्हणतात आपल्या डोक्यात लोकांची फक्त गरज आहे, सोडून देतात त्याला, नंतर कोणी नाव घेते तुम्हाला सांगायचं आम्ही उद्या राहिलो आम्ही राज्य केलं असतं. तुम्हाला तुमच्या फायदा सांगतो, माणसात हुशार कोण तर नावी, पक्षात हुशार कोण तर नाव. अशा दोन गोष्टी आपल्याला समाजामध्ये त्या पद्धतीच्या पेरल्या आणि आपण त्याच गोष्टीमध्ये आपण चालू. काकाजीला मी सांगत होतो, काकाजी पाहिजे आपल्याला, पण खऱ्या अर्थाने खोटं आहे. खऱ्या अर्थानं ते चिन्ह साहजिक आहे, खोटं आहे. आपल्याला या कोरोनाच्या याच्यामध्ये काय सांगितलं, सोशल डिस्टन्स. सोशल डिस्टन्सचा अर्थ काय झाला, सामाजिक दूरी.
ग्रामीण भागातील ती परिस्थिती निर्माण होते. सोशल डिस्टन्सचा अर्थ सामाजिक डिस्टन्स, सामाजिक अंतर. यासाठीच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले लढल्या. आज त्यांचा स्मृती दिवस आहे. मुद्दाम त्याच्यावर तुम्हाला कहाणी सांगतोय, गोष्ट सांगतोय, कारण की आपली हे संमेलन सामाजिक संमेलन आपण कशासाठी बोलवतो. इथं चिवडा खायसाठी किंवा आपल्या येण्या जाण्यासाठी नाही आहे, की आपला समाज एवढा मोठा आहे आम्ही याच्यासाठी इथं आलो नाही. आम्हाला बौद्धिक प्रबोधन ही आपल्या समाजाची व्यवस्था आहे, त्याला कोण बिघडवत आहे त्या सगळ्या गोष्टीची जाणीव आता आपल्याला झाली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही इथं आणि ही सगळ्या गोष्टी जिथपर्यंत आपल्या डोक्यात येणार नाही, तिथपर्यंत समाजामध्ये जे पक्षांना हुशारपत्र गावडा आणि माणसांना हुशार करून नावी असा हे काहीच नाही. एक मोठी गोष्ट आहे. हुशार लोक भुलभर राहिले आणि या भुलभराने सातत्यानं आपल्यामध्ये गेम केलं. आपल्या इधर के बोलण्याची भाषा में गेम करते. आता हे गेम कसं करतात? सोशल डिस्टन्सच्या नावाने कायदा केला, त्याच्यामुळे आपल्या समाजात असतील ना पोलीसवाले, आपल्या गोष्टीला तेच होते. कायदा होता, आपल्या माणसाने चुकलं दुकान उघडलं किंवा गावामध्ये ढोकी घेऊन गेला, त्याला पकडलं. कारण की त्याला जो कायदा आला दिल्लीवरून, त्या दिल्लीच्या कायद्याप्रमाणे प्रत्येक राज्याला या कायद्याचं पालन करणं बंधनकारक होतं. आणि तो कायदा त्या राज्याने नाही पाळला तर ते राज्य बरखास्त करण्याचा अधिकार हा जो आपल्या देशामध्ये 144 जमा लावली गेली, त्याला राष्ट्रीय आपत्ती घोषित केलं. आणि त्या आपत्ती घोषितमध्ये सगळे केंद्र सरकारला त्याचे पावर दिले. आणि त्या पावरच्या अंतर्गत असं झालं की केंद्राने या जागतिक महामारीच्या दृष्टिकोनातून, आपल्या देशामध्ये आलेल्या महामारीच्या दृष्टिकोनातून जी काही पावलं त्यांनी उचलली त्याचं पालन करणे हे त्याला गरजेचं होतं. आपल्याला मुद्दाम माहितीसाठी सांगतो की पहिला लॉकडाऊन झाला. पहिल्या लॉकडाऊनच्या नंतर केरळमध्ये, कारण की आपल्या देशामध्ये पहिला कुठला कोरोनाचा पेशंट आला असेल तर तो केरळमध्ये, आमच्या आशा वर्करला माहिती केरळमध्ये. आणि मग आपल्या देशामध्ये या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. आता कोरोना कसा आला, काय आला त्याच्यावर नवीन आपण तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी नंतर सांगितलं, पण आता आपल्या लक्षात आलं पाहिजे तुम्ही सांगतो. कोरोनाचा पेशंट आल्यानंतर केरळने, कारण की तो राज्य सुशिक्षित राज्य आहे, हे सगळ्यात जास्त लिटरेट लोक, जे शिकलेले लोक कुठल्याच राज्यात नसतात आपल्या देशामध्ये, तर ते केरळमध्ये. या केरळच्या राज्याच्या लोकांनी आपल्या शिक्षणाच्या आणि आपल्या हुशारीच्या भरोशावर ते राज्य 15 दिवसामध्ये कोरोना मुक्त करून टाकले. जेव्हा दुसरा लॉकडाऊन केंद्र सरकारने जाहीर केला, संध्याकाळी 8 वाजता डिक्लेअर व्हायचं. ते नोटबंदी संध्याकाळी 8 वाजता डिक्लेअर झालं पाहिजे, त्याच्यानंतर ते कोरोनाचे रात्री 4 वाजता व्हायचं. आज देशाला संबोधन होणार आहे अशा पद्धतीचं व्हायचं. मग दुसरं लॉकडाऊन जेव्हा जाहीर झालं त्यावेळेस केरळने विरोध केला की आमच्या राज्यामध्ये कोरोना नाही आहे, आमचं राज्य कोरोनामुक्त झालं तर आम्ही काही लॉकडाऊन मध्ये सहभागी होणार नाही. कारण की लॉकडाऊनमुळे किती नुकसान होतं त्याचं जाणीव आपल्याला सगळ्यांना आहे. आपण भोगतो आहे सगळे लोक. लॉकडाऊनचं काय नुकसान झालं त्याचं आता वर्णन करायला गेलं तर आपल्याला पूर्ण दिवस 2-4 रात्र लागून जातील, दिवस रात्र लागतील. एवढं या कोरोना नुकसान काय झालं त्याचं जाणीव आपल्याला सगळ्यांना आहे. केंद्र सरकारने सांगितलं की तुम्ही आमचा आदेश पालन केला नाही तर तुमचं सरकार बरखास्त करून टाकतो, तिथं मिलिटरी पाठवून टाकतो. त्याला म्हटलं की झाले असं बरखास्त होण्यापेक्षा ते सरकारला अधिकार. जेव्हा 144 जमा लागते आणि तेव्हा या पद्धतीनं आपल्याला लक्षात तुम्हाला मुद्दाम सांगतो या कायद्याचा उल्लेख, जसं पूर आला, महापूर आला, तर त्या महापुरामध्ये हे आमदार खासदारांचं किंवा मंत्र्यांचं ऐकलं जात नाही. त्या लोकांना जबरदस्ती काढण्याचं नरवण्याचं काम आपला पोलीसवाले आपल्या महसूल विभागाचे लोक करतात. कारण की त्या आपत्ती असते, आपत्ती कायद्यामध्ये सगळे अधिकार हे यांच्या ताब्यात आहेत. काही नाही मग आमच्या माणसाने त्याला तिकडे राहू द्या असं नाही, तिकडे चालतच नाही. ते काढले मात्र तुम्हाला बाहेर काढतात. आपल्याला आहे त्याचा अनुभव. या कायद्यामध्ये काय असतं पण तुम्हाला त्याच्यातून माहिती सांगा. हे राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली होती, त्याच्यामुळे केंद्राचे जे आदेश येतात त्याच्या. आणि मग याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये ज्या लोकांजवळ पैसे होते त्याचा केस तर वाढवणार नाही, पैसे बोलू
वाढवणार नाही, कारण केस वाढले तर कसं दिसणार, माणूस दिसणार नाही, स्वलग दिसेल. याने घेतल्या मशिनी घरी दादाजी, याने घेतल्या मशिनी आणि घरातच कटिंग करायला लागले. बायको बरोबर जातो ती गवळीची कटिंग. फोटो नाही सांगत माझा सेक्रेटरी आपल्या विधानमंडळाचा भाजप, आपलं ते विधानमंडळाचा माझा सेक्रेटरी आहे भागवत नावाचा, तो एक दिवस कटिंग करून आला. तो त्याचं काय झालं होतं, त्याने मशीन मध्ये केलं, त्याच्या बायको करून दिली म्हणून सांगितलं. त्याचे काय इकडे त्याचं जास्त करून टाकले निघाले. मशीन मला तर कटिंग थोडीशी अडचण म्हणजे हे नवीन फॅशन आणली कुठून मला त्याने 58 वर्षाचा माणूस येतो म्हणजे यानं होता काही त्याचं कटिंग करणं सोबत झालं. ते मशीन पावलं इकडे तुमचा 1 नंबर एक नंबर लावाचा गवतासारखे काम फॅशन आलेली आहे. तर याची म्हटलं ही नवीन पद्धत असते. त्याला विचारलं की बाबा मग नाही काय साहेब ते घरीच काय नाही मशीन घेऊन टाकली. आम्ही आता सगळ्यांनी मशीन घेतली, आम्ही घेतली, बायकोला सांगितलं करून दे माझी सांगायचं तात्पर्य आहे की आता घरीच लोकांनी मशीन आहे. म्हणजे आता कटिंगचं काम जे आमचं होतं तेही या कोरोना कमी केलं. मधल्या काळात आपल्याला सांगितलं की आता जे श्रीमंत समाज आहे आपल्या समाजामध्ये, आपल्या याच्यामध्ये, त्यांनी आता त्यांचे स्वतःचे स्पा उघडले आणि त्यांच्या स्पामध्ये लवकर आपण मालक ते एक नवीन पद्धत आता मधल्या काळात आली आणि त्याच्यामुळे आपले धंदे, छोटे छोटे धंदे त्याच्यामध्ये कमी झाले. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी मान्य केलं. खऱ्या अर्थानं आपल्या समाजाला राजकीय वारसा नाही असं आपलं जेव्हा सातत्यानं म्हणणं आहे. पण मी तुम्हाला सांगतो की आपण जेवढं विभाजित आहोत तेवढं आपण नुकसान, आम्ही आमची ताकद दाखवू असं आम्ही म्हटलं आमचं काहीच होणार. म्हणून आपण पाहिलं की विधानसभेचा अध्यक्ष झाल्यानंतर आता 2021 मध्ये म्हणजे गेल्या मार्च पासून आपल्या देशामध्ये जी दर 10 वर्षांना आपली जनगणना होते, जातीनिहाय जनगणना होते, या जनगणनेच्या दृष्टिकोनातून अनेक मोर्चे आपण काढले. मोर्चाचे अनेक मोर्चे होतात सगळे आपण मोर्चे काढले, पण त्या मोर्चाला कोणीच विचारत नव्हतं. पण तुमच्यातला माणूस मी जेव्हा विधानसभेचा अध्यक्ष झालो आणि जेव्हा ह्या जनगणनेची प्रक्रिया झाल्याने अधिवेशन चालू होतं, त्यात त्याच्यात मुद्दा घेऊन आपण एक मताचा ठराव विधानसभेमध्ये ठरवून घेतला. ठीक आहे, काही त्यांना त्याला त्रास झाला, काही लोक असं उडायचं नाही म्हणून उठले, आपण पाहिलं विधानसभेमध्ये. पण त्याचा असर असा झाला की अनेक विधानसभेवर देशातल्या ठराव करणं चालू झालं आणि विधानसभेचा ठराव म्हणजे महाराष्ट्राच्या 13 कोटी लोकांचा तो ठराव. आपण केंद्र सरकारला जातीनिहाय जनगणना करावं लागली असती, पण त्याच्यामुळे मार्च महिन्यातच तिकडे त्या अधिवेशनामध्ये तिकडे चालू होणार होती जनगणना, त्याच्यामध्येच कोरोना आला आणि कोरोनामध्ये सगळ्या गोष्टी तपल्या. माझा प्रयत्न कसा आहे, मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, आपण आमच्या समाजाचा अमुक झाला पाहिजे, समूह झाला पाहिजे. आता मी कुणबी समाजाचा असेल तर मी काय कुणब्याचे सगळे तो उद्धार करून राहिलो का नाही, फक्त आमच्या समाजाचा एवढं प्रतीक आहे. हे सगळ्यांच्या घराच्या चुली टिकवू शकत नाही, पेटवू शकत. पण मूळ भाग असा आहे की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी किंवा संत सेनापतींनी जे काम केलं ते आपल्या शोषित पिढीत बहुजनांसाठी केलं. म्हणून ते देव आहे, म्हणून त्यांचा आम्ही फोटो लावतो, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावतो. हे आपल्या जातीचे नाही आहे. आपली सामाजिक व्यवस्थेमध्ये जिथपर्यंत या सगळ्या शोषित पीडित समाजाचा आणि त्यांच्या होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळाला पाहिजे, ही व्यवस्था जिथपर्यंत आम्ही निर्माण करत नाही तिथपर्यंत आपल्याला न्याय मिळू शकत नाही. आणि म्हणून ही जातीनिहाय जनगणना झाली असते. मी तुम्हाला अनुभव सांगतो, आपल्याला कोणीच थांबवू शकत नाही. देशाचं संविधान जे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची रचना तयार केलेली आहे, एवढी मोठी व्यवस्थित आहे की कुठलाही समाज मी मागव, मी शोषित पीडित आहो असं म्हणायचं काही व्यवस्था त्याच्यामध्ये नाही. पण ही जी काही व्यवस्था निर्माण करून ठेवली, त्या व्यवस्थेचे परिणाम तुम्ही आम्ही सगळेजण भोगतोय. जे हुशार आहे बरोबर लोक तर ती लोक या सगळ्या व्यवस्थेचा सत्यानाश करायला निघाले. ते तुम्ही आम्ही
आम्ही जेपर्यंत समजत नाही तिथपर्यंत तुमचं आमचं कोणाचं बरं होतं. मी तुम्हाला सांगतो की जसा दबाव निर्माण करून ठेवला होता, कोरोना आडवा नसता आला. आता कोरोना हा मॅन-मेड आहे, आता निर्माण केलेला आहे, आता निसर्गिक नाही आहे. हा कसा आला, कसं व्यवस्था करून घेतली त्याचं आपण नंतर वर्णन करू. त्याचा परिणाम काय झाला, त्याचा तुमचा समाज नाही तर असंख्य लोक बर्बाद झाले, असंख्य लोक, देशातली व्यवस्था संपली. आणि हे जिल्ह्या संपलीवर जो गड्डा पडलेला आहे त्या गड्ड्यातून बाहेर यायला किती काळ लागेल मला त्याची आता. गेल्या 5 वर्षात साधी नोकर भरती झाली नाही, साधी नोकर भरती झाली नाही. आणि या सरकारला तसं यामध्ये आपण ऑनलाईन कर्ज करत होतो, महाभरती जम्बो भरती, जम्बो भरती पहिल्यांदा आपण एवढ्या वर्ष झालं तर नोकरीमध्ये अनेक लोक लागले, तुम्ही लागले, पण जम्बो भरतीमध्ये नाही लागले. सीध्या नोकऱ्या व्हायच्या तिथंच चाललो. तर इथं त्या मागच्या 5 वर्षात जम्बो भरत्याच होत राहिल्या आणि महापोर्टलमध्ये ऑनलाईन करत बसू. पैसे लागतात ऑनलाईन मध्ये भरायला, पण मग कोणतं ना कोणतं कारण ते भरती कॅन्सल. 5 वर्ष आपण एकही नोकरी लावू शकलो नाही. वयाच्या बाहेर गेल्यानंतर काय होतं, लागतं नोकरी. किती पिढ्या गेल्या, 5 वर्षात गेल्या 4-5 पिढ्या. आता ह्या सरकारची व्यवस्था अशी झाली की याच्याजवळ पैसेच नाही आता कर्मचाऱ्यांच्या पगार. या सरकारची अवस्था झाली याच्याजवळ पगार नाही कशी. आता हे पगार होतात कर्मचाऱ्यांचे, हे कर्ज घेऊन करतात. कारण की यांना केंद्र पैसे देऊन झालेला ते जीएसटीचे पैसे, ते एक्साईजचे. मुंबईसारखं शहर 1 तास बंद राहिलं तरी कोट्यावधी रुपयाचं नुकसान होते. गेल्या 9 महिन्यापासून मुंबईसारखं शहर बंद आहे. आता दिवाळीत त्यानं चालू केलं होतं तर कोरोनात पेटलं. पुन्हा आता मुंबई बंद होते का अशी भीती आपण टीव्ही पेपरमध्ये पाहतोय. म्हणजे ते काही युद्ध जे विहिरीला समजा झरा बंद झाला कोरडी पडते ना, तसंच महाराष्ट्राचं सुद्धा तीच परिस्थिती आता निर्माण झाली. आणि म्हणून या कोरोनातून एकदा आपण बाहेर आलो तर मग जी काही अपेक्षा आहे, आपलं केश करतीचं आहे महामंडळ, कारण की महामंडळ सुरू होती, अनेक महामंडळ आपल्या राज्यामध्ये आले, पण त्याच्यात पैसेच नाही. उद्या अशी महामंडळाची अध्यक्ष झाली बिना पैशाचा असेल तर उद्या तुम्हाला हेच करून दिलं तू 50 फूट का भेटते का आम्हाला. आणि आपल्या याच्यात फळ टाकायची की शहाण्याचा शिपाई म्हणून परवडते. आपल्यात फळ आहे ना, जुन्या लोकांच्या म्हणी काही चुकीच्या नाही आहे, जुन्या लोकांच्या म्हणी काही चुकीच्या नाही, त्या बरोबर आहे. शहाण्याचा शिपाई होणं परवडला, पण अडाण्याचा सरदार होणं नाही परवडला. हे साध्या तत्वाला आपला समाज गरीब आणि अशिक्षित आहे. आणि अशा वेळेस आपल्या समाजातल्या माणसाला एखादी संधी मिळालेली समाजाचं करू शकलो नाही तर अशा वेळेस त्याचे परिणाम आपल्याला प्रामाणिकपणे असून तरी त्याला भोगावं लागतात. त्याचं चित्र आहे. आज माझ्या मला एवढीच विनंती आहे की व्यवस्था एकदा चांगली झाली. माझ्या मनाची तळमळ आता पहिल्यांदा आपण सत्य मानूया. जसं मगाशी म्हणाला तुम्ही की मुख्यमंत्री पण आता तुम्हाला साहेब म्हणतात. अनेक गोष्टी तुम्हाला सांगतो की ती व्यवस्था आपण निर्माण केली, पण आता या व्यवस्थेमध्ये अधिवेशन होत नाही. या आमदारांची काय गरज आहे, ते नवीन आमदार झाले, 2 आमदार इथं बसले, विधानसभा चालत नाही, ते प्रश्न मांडू शकत नाही. मग अशी म्हणाला पण ते अधिकारी सांगत नाही. सांगायचं तात्पर्य असं की आज परिस्थिती व्यवस्था बदलली आहे. विधानसभा चालू असते तर आमदारांचा उभा राहिला असता, लोकांचे प्रश्न सुटले असते. प्रशासकीय व्यवस्था, कारण की आपल्या लोकशाहीमध्ये 3 व्यवस्था महत्वाची आहे. एक आहे ही प्रशासकीय व्यवस्था, एक आहे आपली विधायकी व्यवस्था आणि तिसरी आहे आपली न्याय व्यवस्था. पत्रकारी हे 4थी आहे आपली. या 3 महत्वाच्या व्यवस्था आहेत. आता या 3 व्यवस्थेमध्ये असं झालं की सगळं ऑनलाईनच आहे. शाळेत पोराला शिकवायला पाठवतो ऑनलाईन. आता ऑनलाईन काही शिक्षण होऊ शकते का? गोष्टी सांगा तुम्ही. झालं मी परवा कलेक्टर उद्यामध्ये होतो तर त्याचा नेट भेटत नाही मोबाईल.
तर याच्या साध्या कशामध्ये पुढचा रेट भेटेल उद्याच्या कलेक्टर मध्ये रामदास बसले मी गेलो होतो परवा आमच्या आठवड्याला आलो तो ओरडत होता कलेक्टर इथंच नेट नाही म्हणजे कलेक्टर फोन तुझं लागत का नाही का बंद ठेवतो तो म्हणलं सर तुम्हाला जे कुछ आम्ही माझा फोन करणे सांगायला जाताना की गोंदियाच्या कलेक्टर ऑफिसला नेट मिळत नाही साले कशाला करून तिला मिळणार आणि ऑनलाईन शिक्षण चालू ऑनलाईन शिक्षणाची काय व्यवस्था होऊ शकते आणि मला सांगा की ऑनलाईन व्यवस्था आता तर काय नाही आता मला तर वाटतं की सरकारला पुढच्या काळात निर्णय घ्यावा लागणार आहे की चला पहिली दुसरी कागदावर चालत असत आता त्या दिवशी शिक्षणच संपलं तर तुला आपल्याला शिक्षण मिळालं म्हणून आपण काहीतरी बोलतोय आपल्या भावना मांडतोय नाही तर गावात पाठवायच्याच मागं फिरत होतो जमीनदाराच्या मागं फिरत होतो आपण लोक पहिल्याच्या काळात शिकलोय म्हणून आपण इथं कधी चालू आहे कधी आमच्या नागरिक समाजाचं दिवाळी मिलन आणि असं संमेलन व्हायला कधी गावातल्या त्या जुन्या माणसाने कधी विचारच आणला नव्हता आपण शिकलो सवारलं म्हणून आपण थोडस करायला लागलो छान लोक आपण एकत्रित येऊ आणि आपण काहीतरी आपल्या समाजाच्या उत्थानाची चर्चा तरी करू पण आता पुढच्या काळात आता ह्याच पद्धतीनं सगळं चाललं तर उद्या पुन्हा मेंढराची चाल व्हायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की शिक्षण हे वाघरीचं दुधाचं दूधच संपायला निघालं जसं कोरोनामुळे तिजोऱ्याखाली होत चालल्या तशा शिक्षणाच्या आई सुद्धा बाबांच्या चिंता आपल्या सगळ्यांच्या डोक्यात असल्या पाहिजे आणि जिथपर्यंत सामाजिक व्यवस्थेचे बदल आणि ते समजण्याची क्षमता आमच्या नवीन पिढीमध्ये फक्त येत नाही तिथपर्यंत परिवर्तन कारण की महात्मा ज्योतिबा फुल्यांचा इतिहास आपण पाहिला सावित्रीबाई फुल्यांचा इतिहास पाहिला किती कष्ट झालं किती कष्ट होते त्यांना त्यांचं चरित्र वाचल्यानंतर त्याचं जर आम्हाला त्याचं आपण पुस्तक वाचलं तर आम्हाला काय उपयोग म्हणजे किती अत्याचार त्यांच्यावर आपल्या बहुजनांना न्याय देण्यासाठी त्यांच्यावर किती अत्याचार झाला दुसरं वेळेला करून देत असत पण त्यांनी चिंता सोडली नाही की मी महिलांना शिकवणार त्यांनी चिंता सोडली नाही आणि म्हणून आज आपल्या महिला आपल्या नाही तर आपल्याला महिलांना तर काही संधीच नव्हती त्या घरात कसे चुलामी म्हणून पर्यंत आणि म्हणून या परिवर्तनाच्या व्यवस्थेमध्ये त्यावेळेस त्यांचं काम समजलं पण आता आपल्याला कामाची सुरुवात करावं लागेल आणि मार्गाने भेटत नाही आपल्या अधिकाराचं हिसकून घेण्याची क्षमता आपल्या बंगड्यात निर्माण करावी लागणार आहे तेव्हाच आपल्याला न्याय मिळेल म्हणून अशा संमेलनाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी आता एकत्रित येऊन विचार करण्याची वेळ आहे आणि नाही झालं कोरोना जसं आपण घरातच राहायचं बाहेर निघायचंच नाही घरात आता घरामध्ये सांगा आता लाईटचं बिल आलं आता घरामध्ये जो हातावर तुम्हाला जो 3 महिन्याचं त्याला 1000 रुपये बिल येत होतं त्याला 5000 रुपये बिल भरू शकत नाही आता सगळ्या बिल माफ झालं पाहिजे बिल माफ झालं पाहिजे तुमची मागणी रास्त आहे आता सरकारला ठिकाणच पाहिजे सरकार म्हणते की त्याला 60,000 कोटीचे कर्ज करून दिलं होतं मागच्या आता आम्ही पैसे पूर्ण नाही पैसे ज्यांचे आम्ही किलो माफ केले आम्ही तिथूनच चालू शकणार आणि पुन्हा अंधार पडू म्हणून अशा पद्धतीचं जी काही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ती गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आपल्याला सरकार हे सरकार असो की मागचं सरकार असो हा विषय आपला आज नाही समाजाच्या कार्यक्रमामध्ये याची चर्चा होण्याची गरज आहे की आपण कसं आपल्याला फसवलं चाललं आणि आपण कसं त्याच्याकडे चाललो त्याच्यावरचं चिंतन म्हणा अशा या कार्यक्रमा माध्यमातून आपण सगळ्यांनी केला पाहिजे मी आपल्याला विश्वास देतो की ही जी परिस्थिती दूर झाल्यानंतर आता आमच्या अशा तुमचा विषय विचारच नाही परवा तुमच्या संघटनेचे लोक पण मला मुंबईत भेटायला आले होते मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं ते म्हणाले की आशांना आम्ही मदत करतोय पण मूळ प्रश्न असा आहे की अशा अनेक प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नाला न्याय मिळवून देणं हे माझं कर्तव्य बनतंय आणि आपल्याकडं असल्यामुळे आपल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे हे माझं पहिलं कर्तव्य बनतं आणि आपली लढाई कधी खुर्चीची राहिली नाही आपली लढाई तुमच्यासाठी राहिली आणि त्याच्यामुळे या व्यवस्थेमध्ये एवढा बदल आणतो आपण की आपल्या लोकांना सत्तेचा वाटा मागायचा नाही तो आपल्याला कसा मिळेल याची व्यवस्था निर्माण करण्याची ताकद आता निर्माण झालेली आहे फक्त सामाजिक व्यवस्थेमध्ये ही परिस्थिती जी आहे मला पाहिजे की त्याला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही
मानसिकता आम्हाला सगळ्यांना बनवावी लागेल. आणि मला विश्वास आहे की आमच्या समाजाला जे काही यातना या कोरोनाच्या काळामध्ये भोगाव्या लागल्या त्याच्यातून आमचा समाज हळूवार आता पुढे येतोय. आणि मला विश्वास आहे की शासनालाही आम्ही करते मुख्यमंत्र्यांना स्वतः पत्र दिलं होतं की नागरिक समाजाला आपल्याला गावातला असो की शहरातला असो त्याला सरकारने मदत केली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडली. सरकारवर त्या पद्धतीचं पॅकेज तयार करते आहे पण जेव्हा होईल सरकारच्या निश्चित राहील तर तो देईल. पण त्याच्याबद्दल प्लॅनिंग आपल्या समाजाला देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. कारण जेव्हा देतील तेव्हा आज त्याच्यामध्ये चर्चा मला करता येणार नाही आणि तुम्ही काही कॅबिनेटमध्ये नाही. पण मी तुम्हाला एवढं सांगतो की सरकारकडून हा सगळा हिस्सा आपल्या समाजाच्या लोकांचा मिळवून घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात मला यश मिळावं अशी मी आणि आपल्या सगळ्या समाजबांधवांना दिवाळीच्या आणि आता येणाऱ्या नवीन वर्षाच्या 2020 तो वर्ष कधी जोड होईल 2021 वर्ष आपल्या सगळ्यांच्या उन्नतीचा या आणि अशा पद्धतीच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांना देशवानीमध्ये वर्ष समाज रत्न वितरण आहे ना, समाज रत्न वितरण 2 मिनिटांमध्ये होते. पटकन नाव घ्या. धन्यवाद. आणि यानंतर मंचावर उपस्थित असलेले आमचे लाडके आमदार श्री विनोद भाऊ अग्रवाल यांच्या स्वागतासाठी नाभिक महामंडळाचे पंचमूर्ती श्री राजकुमारजी प्रताप गरे, श्री अशोकजी चन्ने, श्री बेनीरामजी फुलमांगे, श्री संजयजी चन्ने आणि श्री विनोदजी चन्ने आम्ही एकत्रित आहोत. सगळ्यांनी सोबत चलो ओके. समाज रत्न घ्या. समाज घ्या ना तुम्ही बस. यानंतर पटकन घ्या ना सगळ्यांना घ्या. यानंतर समाजरत्न पुरस्कार म्हणून त्यांचे मी नाव पुकार करत आहोत. त्यांनी समोर यावं आणि साहेबांनी त्यांना समाजरत्न पुरस्कार म्हणून पुरस्कृत करावं. हरिभक्त पारायण स्वर्गीय श्री तुळशीरामजी सदोजी प्रताप गरे नळेगाव यांनी मंचावर यावं आणि साहेबांना विनंती करतो की त्यांना समाजरत्न पुरस्कार देऊन अरे तर त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांना म्हणजे श्री राजकुमार प्रताप गरे यांनी मंचावर यावं. साहेबांना विनंती आहे की त्यांना मेमंटो आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुरस्कृत करा. ओ सर दुसरं नाव घ्या. ओ सर दुसरं नाव घ्या. सूर्यवंशी साहेब. त्यानंतर स्वर्गीय दत्तारामजी बाबूजी फाटे गुरुमार यांच्या पुरस्कारासाठी श्री देवरामजी फाटे यांना आमंत्रित करतो. जाऊ जाऊ. मान्यवरांना विनंती करतो की त्यांना पुरस्कृत करून. त्यानंतर स्वर्गीय गीताबाई गुरणलाल चन्ने फुलचूर यासाठी माझ्या बहिणी कृष्णाबाई यांना मी समोर बोलवतो. त्यांनी हा पुरस्कार स्वीकृत करावा. कृष्णा ताई असोती चन्ने यांनी सीताबाई गुरणलालजी चन्ने फुलचूर यांच्या मेमंटो आणि पुष्पगुच्छ स्वीकार करावा. श्री अर्जुनजी सूर्यवंशी सर भंडारा यांनी देखील मंचावर यावं. पाहुण्यांना विनंती आहे की सरांचं पुष्पगुच्छ आणि मेमंट देऊन समाजरत्न म्हणून पुरस्कृत करावं. साईडला व्हा. साईडला व्हा ना. फायदा आहे